सगळ्यांना कळालं? आज आपण काय काय शिकलो हे सगळ्यांना कळालं का? युअर वेलकम. सी, तुम्ही प्रोफेशनलच्या बाबतीत, प्रोफेशन जॉब करायचा आहे, कुठल्या पण बाबतीत काही पण कधी पण प्रश्न विचारा, काही प्रॉब्लेम नाही. लक्षात येते का? प्रोफेशनलशी रिलेटेड कुठलाही तुम्ही शंका विचारू शकता, रिगार्डलेस ऑफ स्टॉक मार्केट. कुठल्याही प्रकारचा तुमच्या सेक्टरमधला प्रॉब्लेम असेल, बिंदास विचारा, काही प्रॉब्लेम नाही. पण इट हॅज टू बी प्रोफेशनल क्वेश्चन. कुठल्या सेक्टरमधला पण विचारला, काही आपण डिस्कस करू शकतोय. तुम्हाला काय सोल्युशन देत असेल, माझ्याकडनं काय हेल्प करत असेल, मी हेल्प करू शकतोय. सो बिंदास विचारायचं, काही घाबरायचं नाही अजिबात. सर एक विचार. बोला. सर हे बीएससी आणि निफ्टी याच्यामध्ये निफ्टीकडे जर करत असेल तर ते कोणीकडे बेटर जास्त हे राहील तसं? ट्रेड म्हणताय, काय म्हणताय? ट्रेड ट्रेडिंग साठी बॉम्बे म्हणजे सेन्सेक्स मध्ये करावं का निफ्टी मध्ये थोडं करावं? कारण मी पहिल्यापासून थोडं निफ्टीकडे जास्त हे केलेलं आहे. थोडं निफ्टी चांगलं वाटतं तुम्ही असं. हा जो प्रश्न विचारलाय त्याच्यामुळे थोडस इम्प्रोव्हायझेशनची गरज आहे की बीएससी मध्ये ट्रेड करू काय निफ्टी मध्ये ट्रेड करू. सो तुम्हाला इक्विटी मध्ये काम करायचं काय फ्युचर मध्ये काम करायचंय, हा माझा पहिला प्रश्न राहील. म्हणजे निफ्टी मधल्या कंपन्यामध्ये ट्रेड करायचं काय डायरेक्ट निफ्टी मध्ये ट्रेड करायचं? निफ्टी मध्ये डायरेक्ट फ्युचर अँड ऑप्शन मध्ये. डायरेक्ट फ्युचर ऑप्शन मध्ये. ह्याच्या आधी इक्विटीवर काम केलंय का तुम्ही? हो केलेलं आहे. मी आता फ्युचर अँड ऑप्शन पण करतो थोडं थोडं, नाही का? बरं. डेली मध्ये चार्ट वगैरे पाहणे वगैरे असे गोष्टी करतो. तुम्हाला जर कम्फर्टेबल निफ्टी बरोबर वाटत असेल निफ्टी मध्ये काम करा. सी, अल्टिमेटली सगळ्याचे तुम्हाला चार्टच बघायचे. तुम्ही इन्स्ट्रुमेंट कुठलं पण घ्या ना, चार्टच बघायचे ना सगळ्याचे. निफ्टी घ्या, बँक निफ्टी घ्या, सेन्सेक्स घ्या, बँकेक्स घ्या, काय पण घ्या, चार्टच बघायचे. सो रादर दॅन कुठल्या इन्स्ट्रुमेंट मध्ये काम करू त्यापेक्षा मी चार्ट कसे बघू, चार्ट कसे वाचू, हा प्रश्न जास्त व्हॅलिड आहे. तुम्हाला चार्ट का आले, मग गोल्ड पण ऑप्शन अवेलेबल आहे. समजा तुम्हाला दिवसभर वेळ नाहीये, तुम्ही गोल्ड मध्ये काम करा, रात्री 11:30 पर्यंत वेळ आहे. सो तुम्ही तुमचं प्रोफेशन काय आहे, तुमची फायनान्शियल बॅकग्राऊंड काय आहे, ह्या दोन गोष्टी खूप मॅटर करतात. तुम्ही आता जॉब करताय का बिझनेस, मला सांगा प्लीज. जॉब करतो. जॉब करता, तुम्ही ट्रेड कधी मारताय जॉब करत असताना? नाही, माझं मार्केटिंग असल्यामुळे मला जमतं त्यावेळेस, नाही का? आता तुम्ही म्हटलं जमेल तेव्हा वेटिंग करू, पिरियड असतो आमच्याकडे बऱ्यापैकी. म्हणजे तुम्हाला जमाल तेव्हा तुम्ही ट्रेड मारणार. हो, वेटिंग पिरियड असतो मार्केटला त्यावेळेस मुवमेंट असेल तर? नाही, त्यावेळेस जर मार्केट एकदम ह्याच्यात असेल तर त्यावेळेस नाही करत मग मी. ओके. सो आपलं जर असं हे पुढे जाऊ दे, मग मी तुम्हाला त्याचा आन्सर देईन. थँक्यू. स्ट्रेट फॉरवर्ड असं देऊ शकत नाही निफ्टीमध्ये काम करा, ट्रेड मारा, नाही. तुम्हाला ते सूट व्हायला पाहिजे, तुमच्या प्रोफेशनला सूट व्हायला पाहिजे. तुम्हाला वेळ आहे काय नाही ते करायला, तुम्ही किती क्वांटिटी मारालाय, तुमचा सक्सेस रेशो किती आहे, पाठीमागचं मला विचारावं लागेल. तुम्हाला निफ्टीमध्ये काम करा, आतापर्यंत किती ट्रेड घेतले, त्याचे सक्सेस सक्सेसफुल किती झाले, हे सगळं आपल्याला अनालिसिस करावं लागेल. जेव्हा आपलं पुढे जाईल तेव्हा मी तुम्हाला परत प्रश्न विचारेल, तेव्हा मी तुम्हाला सोल्युशन देईन तेच. नक्कीच नक्की सर, थँक्यू सर. तरी प्रत्येकाचं कसं आहे सांगतो, आता इथे बरेचसे लोक वेगवेगळ्या ठिकाणावर जॉईन आहेत, वेगवेगळ्या प्रत्येकाचं प्रोफेशन वेगवेगळं आहे. मी स्ट्रेट फॉरवर्ड सांगू शकत नाही तुम्ही करा, सगळ्यांना कसं सांगेन मी तुम्ही करा, नाही जमणार. तुमच्या पर्सनॅलिटी, तुमचं पाठीमागचं एज्युकेशन पासून सगळ्या गोष्टी मॅटर करतात. तुमच्या घरी काय परिस्थिती आहे, घरातले लोक तुमच्या ऐकतात काय, इथून सुरुवात होणार. तुम्हाला न्यूज चॅनल लावलं तर घरातली ग बसणार का, काय बदलणार? तुम्हाला रिमोट कडं स्वतःकडे ठेवायची ताकद आहे का? काय बदलून टाकणार लोक घरातले चॅनल, इथून सुरुवात होणार. तुम्हाला जी बिझनेस अहवाल दिला नाही तर तुम्ही काय ट्रेड मारणार? पॉईंट लक्षात येतोय का सगळ्यांच्या? एकदम बरोबर सर, एकदम बरोबर आहे. घरात गोंधळ असताना तुम्ही ट्रेड नाही मारू शकत. लोकांनी फ्लॅट घेतलेत, ट्रेडिंगसाठी लोकांनी फ्लॅट भाड्याने घेतले, त्या लेवलपर्यंत लोक गेले. सो ती जर्नी खूप मोठी आहे आणि कॉम्प्लेक्स आहे. ट्रेडिंग मला सिरियसली करायचं आहे, कारण की आपल्या कष्टाच्या पैशाचा प्रश्न आहे. एका ट्रेडमध्ये लोकांचे लाईफ लॉंगचे सेव्हिंग गेले मी बघितले, एका ट्रेडमध्ये सगळे लाईफ मधले सेव्हिंग गेले. सो असं स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर मी कधीच नाही देणार की करा ट्रेड बिंदास. मला तुम्हाला पहिल्यांदा सर्व्हाइव्ह मार्केटमध्ये कसं करायचं ते शिकवायचं आहे आणि त्यानंतर पैसे कमवायला शिकवायचे. 90% लोक सर्व्हाइव्ह होत नाहीत, बंद करून टाकतात. सो पहिल्यांदा सर्व्हाइव्ह व्हायला शिका मार्केटमध्ये, मग आपण पैसे कमवायला शिकू. क्लिअर?
थोडंसं सगळ्यांनी कॅमेरा सुरू करा ना, ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी कॅमेरे सुरू करा जर तुम्हाला पॉसिबल असेल. आपण रॅपअप करतोय. फर्स्ट टाइम मी सगळ्यांशी बोलतोय. जिनेश, हॅलो सर. प्रशांत सर, दिलीप सर, पटेल सर, विनीता मॅडम, हॅलो. नाईस मीटिंग यू ऑल. आणि उद्या मला उद्या तुमच्या फॅमिली मेंबर पण ऍड पाहिजे. आणि एकदम सिंपल शब्दात सांगणार आहे. त्याची काय काळजी, कळेल का नाही त्यांना, सगळं कळेल. सौरभ, बाकीचे काय बहुतेक ठीक आहे. पॉसिबल नसेल काय कॅमेरा सुरू करताना येणार. ज्यांनी इंटरॅक्शन केलं थँक्यू सो मच. हा, ग्रुपची लिंक जिनेशनं पाठवलं. चलो थँक्यू सो मच सगळे काढला एवढा. उद्या आपण शार्प 8ला पुढची स्टेप सुरू करूया. आज फक्त इंट्रोडक्शन घेतलं. उद्या आपण कंपनीचा अभ्यास करायला स्टार्ट करायचा. तो शार्प 8 वाजता सगळ्यांनी बोल. ग्रुपला सगळे जॉईन आहेत. कोण जॉईन नाहीत ग्रुपला. आपल्या ग्रुपला कोण जॉईन नाही त्यांनी चॅट मध्ये बघा. केदार मोबाईल नंबर टाकते, त्याला फक्त हाय करा. बहुतांश लोक ग्रुपवर जॉईन आहेत. जे नाही त्यांनी फक्त चॅट हाय म्हणून टाका. चॅटबॉक्स मध्ये नंबर टाकलेला आहे. सो 2 रिक्वेस्ट आहेत. उद्या सकाळी संध्याकाळी 8 वाजता सगळ्यांनी जॉईन व्हा टाइमवर. आणि एक तुमचा फॅमिली मेंबर पण ऍड करा. जस्ट लाईक मूवी बघितलं का बघा. नाही काल तर त्यांना नाही का पुढे फार जरी शब्द पडेल. ठीक आहे. चलो उद्या 8 वाजता भेटू. नाईस मीटिंग यू. चलो टेक केअर एव्हरीवन.